येड्यांची जत्रा आणि पेड्यांचा पाऊस. फुटबॉलचा देव लिओनेल मेस्सी कलकत्त्यात आला होता, पण आपल्या फॅन्सना दर्शन न देता फक्त 10 मिनिटातच निघून गेला. मेस्सीचे फॅन एकदम चिडून गेले. त्यांनी त्या स्टेडियममधील खुर्च्या तोडल्या, बाटल्या फेकल्या, बॅनर फाडले. पण असा राडा झाला की लोक म्हणाले ही फुटबॉलची मॅच आहे की बिग बॉसचं थिएटर एडिशन आहे. कलकत्त्यामध्ये मेस्सीच्या फॅन्सने 72 फुटी ब्रॉन्झ धातूचा पुतळा उभारला. एवढा मोठा पुतळा की मेस्सी स्वतः त्याच्या खाली उभा राहिला तर म्हणेल, भाऊ मी एवढा मोठा नाही आहे. पुतळ्याच्या उद्घाटनावेळी स्वागत करणार होता शाहरुख खान. म्हणजेच काय, तर फुटबॉल प्लस बॉलिवूड इज इक्वल टू TRPचा फुल टँक. पण इथेच गेम फिरला. तिकीट साधारणतः 12,000 रुपये, लोकसंख्या 78,000. म्हणजेच एकूण पैसे किती? स्टेडियमचं नाव SBI स्टेडियम ठेवायला पाहिजे होतं. आणि मेस्सी आला, 1 2 3 फोटो काढले, VIP लोकांचा घोळका आणि 10 मिनिटात फुस, मेस्सी गायब. चाहत्यांचा आरोप, मेस्सी दिसलाच नाही. कारण काय, सेलिब्रिटी आणि राजकारणी लोकांनी असा गराडा घातला की मेस्सी नव्हे, मोबाईलचा टॉवरही दिसला नसता. आणि तिथूनच सुरू झाला गोंधळ, कलकत्ता एक्सप्रेस टाईप राडा. लोक म्हणाले, इतके पैसे दिले, आम्हाला मेस्सी नाही फक्त सेल्फी काढणाऱ्यांची पाठ दिसली. आता मेस्सीचं पुढचं टूर बघूया. कलकत्त्यामध्ये ममता दीदी आणि दादा गांगुली, हैदराबाद जगनमोहन रेड्डी आणि राहुल गांधी, मुंबईमध्ये सचिन तेंडुलकर आणि शेवटी दिल्लीमध्ये थेट पंतप्रधान मोदी. म्हणजेच थोडक्यात काय, तर मेस्सी महान आहे, पण व्यवस्थापन म्हणालं आज जरा गोल चुकलाच. तुम्ही असता तर 12,000 रुपये देऊन 10 मिनिटाचा मेस्सी बघायला गेला असता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तोपर्यंत धन्यवाद.